त्याच्या बाबतीत असं का घडलं असेल याचा त्रास होतो आजोबा. ठीक आहे, शांत हो बलमा, शांत हो. हे बघ, तुझं दुःख मी समजू शकतो, पण जे व्हायचं होतं ते होऊन गेलं. आता आमच्या मिलिटरीत किती सैनिक शहीद होतात तेव्हा आम्हाला बी दुःख होतं, पण मन घट्ट करून पुढे जावंच लागतं. सत्याचं आयुष्यच तेवढं होतं असं समजून आपल्याला पुढे जावंच लागल. तुझी आणि सत्याची मैत्री खूप घट्ट होती असं कळलं मला प्रभ्याकडून. आजोबा, नुसती मैत्रीण होती हो आमची. सत्य माझा जीव की प्राण होता. माझं त्याच्याशिवाय आणि त्याचं माझ्याशिवाय पान बी हालत नव्हतं. पण आता सध्या मी एकटा पडलोय हो. सत्याचा एक मला जो आधार होता तोच निघून गेला आता माझ्या आयुष्यात. समजू शकतो तुझं दुःख, पण हे बघ, सत्या गेला पण त्याची काही स्वप्न अधुरी राहिली. आता ती अधुरी स्वप्न तुला पूर्ण करायची आहेत. तेव्हा हिम्मत हरू नकोस आणि मन घट्ट कर. दुःख झटकून दे. सत्याच्या पावलावर पाऊल टाक आणि अन्यायाला विरोध कर. अन्यायासमोर झुकू नकोस आणि न्यायाची कास कधीच सोडू नकोस. आणि हे तुला स्वतः सत्यास सांगतोय असं समज. आजोबा अहो, पण मी आजपर्यंत सत्याच्या पाऊलच ठेवत आलोय. पण मला कळणं झालं मी त्याला कसं विसरू. त्याच्या आठवणी मनात भिनल्यात हो. आणि आजोबा, सत्य विसरावा असा माणूस नव्हता हो. ते होता म्हणून हे बलमा काढलाय. आणि त्याचं नसल्यामुळे ना मी कोलमडून पडलो. मला कळत नाही, मी कुणाचं बोलतच नाही. काय करू कळत शांत नाही हो, मला. शांत हो. बलमा, दोस्ता, माफ कर मला. तुला लई त्रास होतोय, कळतंय मला. पण सध्या मी तुला खरं काय ते नाही सांगू शकत. तुझ्या समोर नाही येऊ शकत तुझा सत्या. पण आज ना मला आपल्या मैत्रीचा लई गर्व वाटतोय बघ. बलमा, अरे दोस्त असावा तर तुझ्यासारखा, लाखात एक आणि स्वभावाचा नेक. पुरे आता तरी खांदा सोड माझा. मला वाटलं आता मला रडून अंघोळ घालतोस की काय. आजोबा सॉरी, तुम्हाला मी अशी मिठी मारली. पण खरं सांगू का, क्षणभर असं वाटलं की मी सत्यालाच मिठी मारली. आजोबा तुमचे खरंच आभार. मला तुम्ही आधार दिला. चुकला असेल चल सॉरी. ते सगळं सोड, पण आता रडत बसू नकोस. हा, पण तुझ्या दोस्तानं म्हणजे आपल्या सत्यानं कधीच कुठली जबाबदारी झिडकारली नाही. तेव्हा तू बी कुठलीच जबाबदारी झिडकारू नकोस. आता डोळे पुस आणि आपल्या माणसांसाठी काय करता येईल त्याचा विचार कर. होय आजोबा, हे बलमाता नाही रडणार. सत्याच्या पावलावर पाऊल ठेवणार, त्याचे विचार पुढे नेणार. वेल डन कॅडेट. मिलिटरीमध्ये भूतकाळापेक्षा वर्तमानाला जास्त महत्व असतं, कारण त्याच्यावरच भविष्य घडत असतं. सेशन इज ओव्हर अँड आउट. येतो आजोबा. अजून अशा किती प्रसंगांना सामोरं जावं लागणार आहे काय माहिती. पण बलमा भावा, जिंकलंस.
मित्र असावं तर फक्त तुझ्यासारखा. मंजू वहिनी, तुम्ही घरात नव्हता तर घर एकदम सुनं सुनं वाटत होतं बघा. मला पण करमत नाही अगं. या घराची इथल्या माणसांची इतकी सवय झाली आहे ना, दुसरीकडे कुठंच नाही करमत. अगदी माझ्या माहेरी सुद्धा. पण तुम्ही स्वतःला बरंच सावरले हो. अगं, सावरायला तर लागेलच की ग. मी खंबीर झाले तरच बाकीच्यांना मी सांभाळून घेऊ शकते. ते बी आहेच म्हणा. बर, ही भाजी निवडून झाली का? तुम्ही फोनने द्याल. बर. ही भाजी तर सत्याच्या आवडीची भाजी आहे. म्हणून तर करतोय ना आपण. म्हणजे सत्या नाही ना आता आपल्यात. मग त्याच्या आवडीनिवडी जपला तर तो आपल्यातच आहे असं वाटत राहील आपल्याला. म्हणून म्हणलं, बर मी भाजी फोडणीला टाकते, तू जा आराम कर. हा, चालेल. सत्य गेल्यापासून अन्नाचा एक कण माझ्या घशाखाली उतरला नाही आणि तुम्ही दोघी जणी इथं गप्पा ठोकत बसलाय रे. अहो मम्मी साहेब, गप्पा मारत नव्हतो आम्ही. काम करताना असंच हे तू गप गा. तू किती जमिनीवर आहे ना, किती जमिनीच्या खाली चांगलंच ठेवाय मला. जास्त शानपणा करू नकस. तुला त्रास भारीच वाटला असेल ना. आम्ही समजे जर तुझ्या दाराशी आलो, मी तुम्हा मायलिकींची माफी मागितली, तेव्हा मनात आनंदाच्या उकळ्या फुटत असतील ना तुझ्या. पण ध्यानात ठेव, ही समजा त्या थेरड्या पायी होते आणि त्या थेरड्या काही कायमचं बस्तान टाकायला नाही आलेलं इथं. तुला असं वाटलं असेल का ती थेरडं घरात आहे म्हणजे तुला कोणी बोलणार नाही, तुला समजा रान मोकळं झालंय. तर ह्यो गैरसमज मनातनं काढून टाक. मी लवकरच तुझी चांगली जिरून की नाही तुझा निकाल लावून टाकते का नाही बघ. मी जास्त दिस तुला ह्या घरात राहूच देणार नाही. तेव्हा जितके दिसत आहेस ना